Proverbs 3, नीतिसूत्र 3 मध्ये Bible reminds us बायबल आपल्याला आठवण करून देतं that our perspective is very limited. की आपले दृष्टिकोन फार तोटके आणि मर्यादित आहे. We don't know what is going to happen in the future. आपल्याला माहित नसतं ना की भविष्यात काय होणार We आहे. don't know how to face certain challenges. आपल्याला माहित नसतं की आलेल्या काही आव्हानांना तोंड कसं द्यायचं. But पण our God's understanding is infinite. आपल्या देवाचा समजूतदारपणा मर्यादे पलीकडचा आहे. He knows how to face your challenges. देवाला माहित आहे तुझ्या या आलेल्या आव्हानांना तोंड कसं द्यायचं. God knows how to face your enemies. देवाला माहित आहे तुझ्या शत्रूंना तोंड कसं द्यायचं. He knows what to do next. देवाला माहित आहे पुढे काय करायचं. And that's why म्हणून we need to allow God to use His wisdom. आपण देवाला देवाचं ज्ञान वापरायची परवानगी द्यायची. We need to allow God to use His power आपण देवाला देवाचं सामर्थ्य वापरायची परवानगी on द्यायची our behalf. आपल्या वतीने की आता मी नाही तू कर. But for that, पण you त्याच्यासाठी need to lose control तुला ताबा आणि नियंत्रण सोडावं लागेल and allow God to take control. आणि देवाला नियंत्रण द्यावं लागेल. It needs you to step back त्यासाठी तुला मागे जावं लागेल and you need to allow God to step in. आणि तुला देवाला आतमध्ये येऊ द्यावं लागेल. Praise God. देवाला धन्यवाद. When we are facing with uncertainty आणि ज्यावेळेला एवढ्या अनिश्चित अशा गोष्टींना आपण तोंड देतो and overpowering burdens आणि इतक्या सामर्थ्यवान बलवान ओझ्यांना तोंड देतो or situations का अशा काही परिस्थितींना आपल्याला तोंड द्यावं लागतं which are beyond our ability, की ज्या आपल्या कुवती पलीकडे ज्या आपल्या क्षमते पलीकडे आहे, which are beyond our influence, की ज्या आपल्या वशिल्या पलीकडे आहेत, इन्फ्लुएन्सच्या पलीकडे आहे, डोकं जाम आहे, कळत नाहीये it's काय time करू. to step back. त्याला मागे जायचं. Don't keep on trying and trying and trying त्याला till you die. प्रयत्न 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 मरेपर्यंत प्रयत्न करू नका. No, it's time to step back. तुम्ही आता मागे या. Our own understanding आपली स्वतःची समजूत often leads us to anxiety. आपल्याला नेहमी चिंतेकडे नेते It leads to impatience आणि त्यातून आपला जीव अधीरवा होतो or actions which will only complicate God's plan किंवा further. किंवा त्यातून आपली काही कृत्य अशी होऊन जातात की ज्यात देवाची योजना जी काही असेल ती थोडी बिघडू शकते. But पण trusting God, देवावर जर आपण विश्वास ठेवला it involves submitting yourself तर त्यामध्ये मी संपूर्ण देवाला अधीन आलेली आहे हे हवं of असतं every decision of yours. की तुझा जो काही निर्णय आहे त्या प्रत्येक निर्णयामध्ये You have to submit your decisions to God. ते सगळे निर्णय तुम्हाला देवाच्या अधीन करावे लागतील. Believing, विश्वास ठेवून knowing जाणून that He is God, की देव आहे, He is my तो God, माझा देव and आहे He knows what's best. आणि त्याला ठाऊक आहे की उत्तम काय आहे. Are you getting me? समजताय ना मी काय म्हणतोय. When we let go, आणि जेव्हा आपण हातातनं नियंत्रण सोडतो we make room for God's power to operate on त्याला our आपण behalf. देवाच्या सामर्थ्याला आपल्या वतीनं काम करायची परवानगी देतो We allow God's power and timing to work perfectly on our behalf. आणि देवाच्या सामर्थ्याला देवाच्या वेळेला आपण परिपूर्णपणे काम करायची परवानगी देतो. God's work is always perfect. देवाचं काम नेहमीच परिपूर्ण असतं. His timing is perfect. देवाची वेळ सुद्धा नेहमी परिपूर्ण असते. Praise God. देवाला धन्यवाद. Now, when you step back तर जेव्हा तुम्ही मागे जाल and allow God to step in your place, आणि देवाला तुझ्या जागेमध्ये तू आत येऊ देशील, it's not talking about passivity, त्याला आपण शांत बसलोय आपण काही करतच नाहीये असं नव्हे. but it talks about surrender. पण त्यावेळेला मी तुला माझं संपूर्ण समर्पण केलेलं आहे असं ते म्हणणं आहे. It's not a passive thought. त्यावेळेला तो काही शांत विचार नाहीये की असं काय बसून राहिला तुम्ही No, करा ना काहीतरी. it नाही, means surrendering myself to God. याचा अर्थ मी देवाला माझं जीवन पूर्ण समर्पित केलेलं आहे आणि आता देव करणार आहे. It means choosing faith over fear. म्हणजे भीतीच्या ऐवजी आता मी विश्वास पत्करलाय, मी भिणार नाहीये, मी विश्वास ठेवणार It आहे. means choosing God's strength instead of my strength. आणि याचा अर्थ असा होतो की आता माझी शक्ती नव्हे तर मी देवाच्या शक्तीवरती अवलंबून राहणार It आहे. means choosing rest over striving. आता मी संघर्ष करणार नाहीये, मी देवाच्या विसाव्याला आता निवडणार We आहे. have to stop striving आपण now. आता संघर्ष डोकेफोड सोडायची. Whether it is related to your job, मग तुमच्या नोकरीविषयीनं असो, whether it is related to your family, काही तुमच्या फॅमिली विषयी असो, stop struggling, तुम्ही संघर्ष आणि डोकं फोडायचं बंद करा. stop striving, तुम्ही संघर्ष बंद करा. stop using your brains when it तुम्ही- is not working. आणि होतच नाहीये ना, कितीही प्रयत्न करून जर होतच नाहीये तर तुम्ही स्वतःचे मेंदूच वापरू नका. Go back मागे जा and say, Lord, आणि म्हणा प्रभू now you take over. आता तू ताबा घे. Praise God. देवाला धन्यवाद. I will lose control. आता मी माझं नियंत्रण सोडत You आहे, take control. तू ताबा घे. I will stop striving. आता मी डोकं फोडणार I नाही, will rest in you. आता मी मागे जात आहे, मी तुझ्यात विसावा घेणार आहे. You do my तू job. माझं काम कर, आता तू पुढे ये. Praise God. देवाला धन्यवाद. And stepping back, आणि मागे येणं it always allows us to experience the peace and guidance that comes from letting God to take over. नेहमी आपल्याला परवानगी
येतं की देवाची जी शांती आहे त्याचा अनुभव त्यातनं आपल्याला येतो. देवाला एकदा आपण नियंत्रण दिलं की आता तू बघून घे, त्यातून एक वेगळी आगळी देवाची शांती आपल्यात येते. Every time we step in the impossible things आणि ज्या दर वेळेला आपण अशक्य गोष्टींमध्ये पाऊल टाकतो and allow God to step back, आणि देवाला मागे ठेवतो, स्वतः पुढे जातो, you have restlessness, मग आपला जीव अशांत होतो, you have anxiety, आपल्याला टेन्शन येतं, you get angry, तुम्हाला राग येतो, you don't know what to do. तुम्हाला कळत नाही काय करायचं. But पण the moment you step back ज्या क्षणाला तुम्ही मागे जाता and allow God to take control, आणि देवाला परवानगी देता की आता तू पुढे ये, तू आत ये, तू ताबा घे, suddenly peace comes in you. अचानक शांती येते आपल्या Suddenly हृदयामध्ये. rest comes in you. अचानक विसावा येतो Rest आपल्यामध्ये and confidence takes over. आणि विसावा, विश्वास ताबा घेतात. Praise God. देवाला धन्यवाद. You need to know this balancing act. आणि तुम्हाला ना हे संतुलित कृत्य कळलं पाहिजे And you need to surrender in your faith journey. आणि तुमच्या विश्वासाच्या प्रवासामध्ये संपूर्ण देवाला समर्पण केलं पाहिजे. Sometimes it is very difficult कधी कधी अवघड जातं because we want to know what is happening. कारण की आपल्याला माहित करून घ्यायचं असतं ना काय चाललंय. See, because when it is God, He does not tell us what is happening. कारण देव म्हटलं तर देव आपल्याला सगळं सांगत नाही की काय चाललंय. He only tells us after the work is finished. देव फक्त आपल्याला काम संपल्यानंतर सांगतो की काम झालेलं आहे. But we are people who want to know what is happening in the process. पण आपल्याला प्रक्रियेमध्ये काय चाललंय ते सगळं जाणून घ्यायची इच्छा असते ना. What is happening? काय चाललंय, How far you have reached? कितीपर्यंत How कुठपर्यंत much it झालं, has happened? काय झालं, क्या अपडेट आहे, How long it will take? क्या अपडेट आहे, किती वेळ लागणार Whether it आहे, has happened or not? झालं का नाही का, आले का, Who गेले is का, supporting us? कोण आधार Who देत is not? कोण रे, See- मध्ये कोण आहे, कोण मध्यस्थी. And so we are very curious people. आपल्याला ती एक उतावळ असते जाणून घ्यायची की काय चाललंय. But पण when it is God, देव म्हटलं He does not let us know. तर देव आपल्याला काही सांगत नाही. Only after the job is done, He tells काम us. पूर्ण झाल्यावर देव म्हणतो की काम झालेलं आहे. And our reasoning does not like it. आणि त्या आपल्या तर्काला हे आवडत नाही की अरे मला काहीच करावं लागलं Our नाही. school education does not like it. शाळेचं शिक्षण आपलं हे शाळेच्या शिक्षणाला आवडत नाही. शाळेचं शिक्षण म्हणतं नाही पण आम्ही काही केलं नाही, असं कसं झालं काम. We have to know how it is आपल्याला- happening. आम्हाला How far we have reached. आम्हाला कळलं पाहिजे ना, असं कसं काम झालं, कधी कुठे कसं, आम्ही तर नव्हतो, Praise God. तुम्ही नकोच आहे. Sometimes कधी कधी God calls us to move forward boldly. देव आपल्याला पुढे जायला बोलावतो की तू धाडसाने पुढे ये, Go forward boldly. तू धाडसाने पुढे ये. Like David went boldly and confronted Goliath. जसं दावीद धाडसाने पुढे गेला, त्याने गल्लाथाला तोंड दिलं And by the strength of God, he could आणि overcome. देवाच्या शक्तीने तो विजय घेऊन आला. But at other times, पण इतर वेळेला he asks us to wait on him. देव आपल्याला म्हणतो की तू वाट पहा, Just wait on him. वाट पहा, Because this is not your case. कारण की ही केस तुझी नाही, हे प्रकरण तुझं नाही, तू See, वाट पहा. by my strength, you can pull down Goliath. माझ्या शक्तीनं तुला गोलायत खाली खेचता आला, But पण when you're standing before the Red Sea, it's not your job. तांबड्या समुद्रासमोर तू उभा राहिला तर ते काही तुला दुभंगायला होणार नाही. ते I have to कामाचंच do आहे. it. तांबडा समुद्र मला दुभंगायला लागणार आहे, Praise God. असं देव सांगतो There are आपल्याला. certain things you cannot do. तसं काही गोष्टी आपल्याला करता येणार नाहीयेत. What is impossible for man is possible for God. पण माणसाला जे अशक्य आहे ते देवालाच शक्य आहे फक्त. Certain Goliaths you can pull down. काही गोलायत आपण खाली पाडू शकतो, But when you stand before the Red Sea, पण तांबड्या समुद्राजवळ जर आपण आलो he says, just wait. तर मग देव म्हणतो आता वाट पहा, Because कारण that is a big job for me तांबडा to do. समुद्र दुभंगणं म्हणजे तुझ्यासाठी मोठं काम तुला जमणार नाहीये, ते मलाच करावं लागणार आहे. And the challenge lies in discerning the difference. आणि आव्हान याच्यात आहे की आपण हा फरक ओळखून घेतला पाहिजे की कितपत कुठपर्यंत मला जमणार आहे आणि मी करायचं आहे आणि त्याच्या पुढे कधी देवानीच करावं लागणार आहे. Say, many times अनेक वेळा when it is the Red Sea, we want to walk into the water. तांबडा समुद्र म्हटलं तरी आपल्याला पाण्यात चालायची इच्छा होती. And when it is Goliath, we say, God, you fight आणि Goliath. गोलायत म्हटलं की आपण म्हणतो देवबाप्पा तू गोलायतशी जाऊन झगडून ये. So you need to know the difference. असं नाही, फरक कळला पाहिजे की गोलायत म्हटलं तर मी बघून घेईन, मी Yes. झगडीन. तांबडा समुद्र मला होणार नाही, ते देवानीच करायला पाहिजे. पण आपलं एक्झॅक्टली उलट आहे ना. तांबडे समुद्र आपण हाताला जातो, जे होणं नाही आपल्याला येतं का, आपल्याला जमीन कोरडी करता येते का, नाही ना. पण नाही, तांबडा समुद्र मी करतो आणि गोलायताशी तू लढ, हे उलट आहे रे. Are you understanding? कळतंय का फरक काय आहे? And acting prematurely आणि वेळेच्या अगोदर कृती करणं or acting out of fear किंवा भीतीपायी कृती करणं, can create unnecessary pain in our lives. त्यातनं वेदना निर्माण होतात ज्या गरजेच्या नाहीयेत आपल्या जीवनामध्ये. As we see in the story of Rebekah and Jacob. जसं रबेका आणि योसेफाच्या कहाणीत आपल्याला पाहायला मिळतं. I will speak about it. मी later. बोलीन त्याच्याविषयी नंतर. However, कसंही when we trust God's timing तरी काही असो, आपण देवाच्या वेळेवर विश्वास ठेवला and allow Him to work, आणि देवाला परवानगी दिली की देवबाप्पा आता तूच काम कर, His plan unfolds very तर perfectly. देवाची योजना ना फार छान, फार परिपूर्ण अशी उलगडते.